गुड आफ्टरनून स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण डिव्हिजन ऑफ इंटिजर हा कन्सेप्ट डिस्कस केला. ओके, आपलं सेकंड चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. आज आपण थर्ड चॅप्टरला स्टार्ट करणार. आपला थर्ड चॅप्टर आहे HCF अँड LCM. हा चॅप्टर किंवा ही कन्सेप्ट तुमच्यासाठी नवीन नाही आहे. तुम्ही स्टँडर्ड 6 मध्ये HCF अँड LCM काढण्याचे मेथड्स पाहिलेले आहेत. ओके, आता आपण त्यासाठी चॅप्टरला स्टार्ट करण्यापूर्वी काही ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या रिकॉल करूया. ओके, द फर्स्ट इज विच इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. द प्राईम नंबर म्हणजे काय त्याची डेफिनेशन एकदा रिकॉल करूया की प्राईम नंबर इज अ होल नंबर विच इज ग्रेटर दॅन 1 अँड द फॅक्टर ऑफ प्राईम नंबर इज only 1 and itself. Okay, the prime numbers are divisible only by number 1 or itself. म्हणजे असे नंबर की ज्या नंबरला फक्त 1 आणि त्याच नंबरने डिवाइड होतं त्याच नंबरला आपण काय म्हटलं जातं, प्राईम नंबर म्हणतात. ओके, मग आता फॉर एक्झाम्पल 7 इट इज अ प्राईम नंबर. येस, 7 is a prime number because the factors of 7 is 1 into 7. Only two factors are there. First one is 1 and second is the number itself which is 7. Okay, सगळ्यांना आठवतं प्राईम नंबरची डेफिनेशन की असे नंबर की ज्या नंबरला 1 आणि त्याच नंबरनी डिवाइड होतं त्या नंबर्सला काय म्हणतो आपण, प्राईम नंबर. ओके, विच इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. मग प्राईम नंबर मधला सर्वात लहान प्राईम नंबर कोणता, तर 2 इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. ओके, सर्वांच्या लक्षात आलंय स्मॉलेस्ट प्राईम नंबर कोणता आहे, 2. ओके, नेक्स्ट लिस्ट द प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. हाऊ मेनी आर दे. म्हणजे आपल्याला काय करायची, लिस्ट करायची. 1 to 50च्या नंबर्स मधले कोणते नंबर्स चॉईस करायचे आपल्याला, प्राईम नंबर. प्राईम नंबरची डेफिनेशन कळालेली तुम्हाला की असे नंबर की ज्या नंबरला फक्त त्याच नंबरने डिवाइड करता येतं त्या नंबर्सला काय म्हटलं जातं, प्राईम नंबर. आणि आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत 1 to 50 मधले. ओके, प्राईम नंबर्स आपण काय करणार आहे, फाइंड आउट करणार, त्यांची लिस्ट बनवायची. तर फर्स्ट स्मॉलेस्ट प्राईम नंबर कोणता आहे, 2. नेक्स्ट 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43 and 47 is the prime numbers between 1 to 50. ओके, 1 to 50 मधले प्राईम नंबर्स कोणते आहेत, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43 and 47. जर आपण हे काउंट केले तर टोटल किती नंबर्स मिळतात आपल्याला, 15 नंबर्स आर बिटवीन 1 to 50. ओके, हे प्राईम्स नंबरची आपण काय केली, लिस्ट केली. ओके, नेक्स्ट सर्कल द प्राईम नंबर्स इन द लिस्ट गिवन बिलो. म्हणजे जे आता खाली आपल्याला लिस्ट दिलेली आहे प्राईम नंबर्सची, त्यातले प्राईम नंबर्सची आपल्याला काय करायला, सर्कल करायचे. आता फर्स्ट वन इज 17. 17 इज अ प्राईम नंबर. येस. ओके, त्याला काय केलं आपण, सर्कल केलं. नेक्स्ट इज 15. 15 इज अ प्राईम नंबर. येस और नो, नो, बिकॉज द फॅक्टर्स ऑफ 15 आर. 15चे जर फॅक्टर्स पाडले आपण तर काय कोणकोणते फॅक्टर्स येतात, 15 into 1, 3 into 5. ओके, 2 फॅक्टर्स आर अवेलेबल. ओके, द प्राईम नंबरची डेफिनेशन काय सांगते आपल्याला की आपल्याला फक्त तोच नंबर आणि 1 असे दोनच फॅक्टर्स असतील
तर त्या नंबरला आपण काय म्हणतो, प्राईम नंबर. पण आपल्याला मिळालेत का ते दोनच फॅक्टर? नाही, आपल्याला मोर दॅन 2 फॅक्टर्स मिळालेत. त्यामुळे 15 हा प्राईम नंबर नाही. मग त्याला सर्कल करणार आहे का आपण? नाही करणार. नेक्स्ट 4 चे फॅक्टर पडतील. हो, 2 × 2 4, 4 × 1 4. म्हणजे असे परत एकदा आपल्याला किती फॅक्टर्स मिळतात त्याचे? मोर दॅन 2. 4 हा प्राईम नंबर झाला का? नाही. नेक्स्ट इज 3. 3 इज अ प्राईम नंबर? येस, 3 इज अ प्राईम नंबर. नेक्स्ट 1. इम्पॉर्टंट गोष्ट आहे, लक्ष द्या इकडं. 1 इज नायदर प्राईम नंबर नॉर कंपोजिट नंबर. म्हणजे 1 हा प्राईमही नाही आणि कंपोजिटही नाही. कंपोजिट म्हणजे काय? की असे नंबर की जे नंबर प्राईम नाहीत त्या नंबर्सला आपण काय म्हणतो? कंपोजिट नंबर. बरोबर. मग 1 हा कंपोजिटही नाही आणि प्राईमही नाही. त्यामुळे याला सर्कल करणार का आपण? नाही. नेक्स्ट 2 इज अ प्राईम नंबर? येस, द स्मॉलेस्ट प्राईम नंबर इज 2. हे आपण आधी बघितलं. मग 2 हा काय आहे? प्राईम नंबर. म्हणून त्याला काय करणार आपण? सर्कल. नेक्स्ट 12. 12 चे फॅक्टर्स पडतात मोर दॅन 2? येस, 4 × 3, 12 × 1. ओके, मोर दॅन 2 फॅक्टर्स पडतात, त्यामुळे 12 हा प्राईम नंबर नाही. नेक्स्ट 23. 23 चे फॅक्टर्स पडतात का मोर दॅन 2? नाही. 23 चे फक्त 2 फॅक्टर्स पडतात. एक 1 अँड सेकंड इज इटसेल्फ. 27 इज अ प्राईम नंबर? नो. 27 टेबल्समध्ये येतात ना, त्यामुळे 27 हा प्राईम नंबर नाही. नेक्स्ट 35 पण प्राईम नाही. नेक्स्ट 41 येतो का कशाच्या टेबलमध्ये? नाही येत, त्यामुळे 41 हा सुद्धा काय झाला? प्राईम. नेक्स्ट 43 इज ऑल्सो प्राईम. 58 ऑल्सो प्राईम. 51 विच इज ऑल्सो नॉट प्राईम. 72 तो पण प्राईम नाहीये. 79 अगेन अ प्राईम नंबर. नेक्स्ट इज 97. एवढे प्राईम नंबर आहेत दिलेल्या लिस्टमध्ये आणि ते काय केलेत आपण? सर्कल केले त्यांना. नेक्स्ट आपल्याला रिकॉल करायची द डेफिनेशन ऑफ को प्राईम नंबर. द 2 नंबर्स विच हॅव ओनली 1 as a common factor are said to be co-prime number or relatively prime or mutually prime numbers. ओके, को-प्राईम नंबर्स कशाला म्हणणार? की असे 2 नंबर की ज्या 2 नंबरमध्ये कोणता फॅक्टर फक्त ओनली म्हणजे फक्त एक हाच फॅक्टर कॉमन असेल तर त्या प्राईम नंबर्सला काय म्हणणार? को-प्राईम नंबर. ओके, फॉर एक्झाम्पल 10 and 21 are co-prime because the divisor of 10 जे जर आपण डिवायझर बघितलं तर कोण कोण 10 ला डिवाइड करतं? 1, 2, 5 and 10. while the divisor of 21 are 1, 3, 7 and 21. ओके, या नंबर्सने 21 ला डिवाइड होतं. मग आता जर 10 चे फॅक्टर्स बघितले आणि 21 चे फॅक्टर्स बघितले तर ह्या 2 फॅक्टर्समध्ये कोणता फॅक्टर कॉमन आहे? ओनली 1 फॅक्टर इज द कॉमन. 1 ह्या फॅक्टर डिवायझरमध्ये पण आहे आणि या डिवायझरमध्ये. बाकीचे कोणताही नंबर कॉमन नाही. मग 10 and 21 आर द नंबर्स ऑफ को-प्राईम. ओके, आले सर्वांच्या लक्षात? को-प्राईम नंबर्स म्हणजे असे नंबर की ज्या नंबरमध्ये फक्त ओनली 1 इज द कॉमन फॅक्टर. ओके, आता खाली काही एक्झाम्पल दिलेत त्यांनी. सम अदर को-प्राईम नंबर्स 3 and 8. 3चं फॅक्टर्स जर आपण पाहिले 3 and 8. 3 चे फॅक्टर्स पाहिले तर काय? 3 × 1 बिकॉज 3 इज अ प्राईम नंबर. बट 8 इज नॉट प्राईम नंबर. 8 चे फॅक्टर्स कोणते आहेत? 8 नी कोणकोणत्या नंबर्स आपण 8 ला डिवाइड करू शकतो? 1, 2 नी डिवाइड होतात, 4 नी डिवाइड होतात आणि 8 इटसेल्फ त्या नंबरने सुद्धा डिवाइड होतात. बरोबर. मग 3 चे फॅक्टर्स कोणते? 3 and 1. 8 चे डिवायझर कोणते? 1, 2, 4 and 8. आता दोन्हीमध्ये सुद्धा कॉमन कोणता दिसतोय? फक्त आपल्याला 1 हा काय दिसतोय? कॉमन दिसतोय. त्यामुळे
3 and 8 ला काय म्हणणार तुम्ही? को प्राईम नंबर. आले लक्षात सर्वांच्या? को प्राईम नंबर कशाला म्हणायचे ते? की असे नंबर्स की ज्या नंबरमध्ये फक्त ओनली 1 ॲज अ कॉमन फॅक्टर असेल. ओके, आले सर्वांच्या लक्षात? पुढे तुम्हाला एक्झाम्पल दिलेत 4 9, 21 22, 22 23, 23 24. Verify that any two consecutive natural numbers are co-prime. Consecutive natural numbers म्हणजे काय? क्रमाने येणाऱ्या संख्या. म्हणजे कोणत्या? 1 2, 2 नंतर 3, 3 नंतर 4. यांना काय म्हणणार आपण? कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. ओके, मग द टू कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आर को प्राइम्स आहेत की नाही ते फाइंड आउट करायचं. आता फॉर एक्झाम्पल आपण घेतलं 3 and 4. ओके, 3 चे फॅक्टर्स काय बघितले? 3 and 1. 4 चे फॅक्टर्स काय येणार? 1 2 and 4 इटसेल्फ. ओके, फॅक्टर्स माहिती सगळ्यांना कसे फाइंड आउट करायचे ते. आता दोन्हीमध्ये बघितलं तर पुन्हा आपल्याला काय दिसते? 1 इज द ओनली वन फॅक्टर आर कॉमन इन बोथ नंबर. मग तो नंबर कोणते? 3 and 4 जे की काय आहेत? कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर आहेत. यावरून आपल्याला काय कळतं की एव्हरी कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर आर ऑलवेज को प्राईम. ओके, एव्हरी टू कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आर को प्राईम. ओके, नेक्स्ट पाहणार आहोत आपण ट्वाइन प्राईम नंबर्स. डेफिनेशन पाहूया. इफ द डिफरन्स बिटवीन टू को प्राईम नंबर्स इज 2. डिफरन्स म्हणजे काय? तर दोन नंबरच्या मधला डिफरन्स काय असला पाहिजे? 2 असला पाहिजे. आणि ते नंबर्स कोणते असले पाहिजेत? को प्राईम नंबर. द नंबर आर सेड टू बी ट्विन प्राईम नंबर्स. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलं 3 and 5. 3 and 5 मध्ये 2चा डिफरन्स आहे. हो, 3 and 5 मध्ये 2चा डिफरन्स आहे. ते को प्राईम नंबर्स आहेत का? आत्ताच बघितली आपण डेफिनेशन को प्राईमची. 3 चे फॅक्टर्स काय? 1 and 3 and 5 चे फॅक्टर्स काय आहेत? 1 and 5. बोथ आर द प्राईम नंबर्स. ओके, दोन्हीमध्ये कॉमन फॅक्टर कोणता दिसतो आपल्याला? 1. ओके, मग पण हे को प्राईम नंबर्स पण आहेत आणि यामध्ये कितीचा डिफरन्स आहे? 2चा डिफरन्स आहे. म्हणून ह्या दोन नंबर्सला काय म्हणणार तुम्ही? ट्वाइन प्राईम नंबर्स. ओके, असे को प्राईम नंबर की ज्याच्यामध्ये कितीचा डिफरन्स पाहिजे? 2चा पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण 5 and 7. 5 आणि 7 मध्ये सुद्धा फक्त कोणता फॅक्टर कॉमन आहे? 1. ते को प्राईम नंबर्स आहेत आणि त्यांच्यामध्ये डिफरन्स कितीचा दिसतोय आपल्याला? 2चा. त्यामुळे हे सुद्धा काय झाले? ट्वाइन प्राईम नंबर्स. ओके, नेक्स्ट 11 and 13 ऑल्सो डिफरन्स बिटवीन दिस टू नंबर्स आर 2 आणि बोथ आर को प्राईम नंबर्स. ओके, and next example is 29 31. Both are co-prime numbers and difference between is 2. ओके, आले सर्वांच्या लक्षात? ट्वाइन प्राईम नंबर. गुड. त्यानंतर आपण बघूया प्रॅक्टिस सेट 10 की जो डिपेंड्स आहे. तुम्हाला आतापर्यंत जे आपण रिकॉल केल्यात त्या कन्सेप्टवर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 10 सॉल्व्ह करायचा आहे. ओके, द फर्स्ट question is which number is neither a prime number nor a composite number. मी आधीच सांगितलं कोणता नंबर आहे which is not prime not composite. The answer is 1. 1 is not prime not composite. Okay, आता next question is second. Which of the following are pair of co-primes? Co-primes नंबर कसे फाइंड आउट करायचे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. डेफिनेशन काय सांगते को प्राइम्स नंबरची? की ओनली 1 फॅक्टर कॉमन पाहिजे आपल्याला. ओके, आपल्याला नंबर कोणते दिलेत? 8 and 14. तर फॅक्टर्स बघूया आपण. 8 चे फॅक्टर्स कोणते येतात? 1 2 4 and 8 इटसेल्फ. 14 चे फॅक्टर्स पाडले तर काय दिसतात आपल्याला? 1 2 7 and 14 इटसेल्फ. ओके, आर द सम फॅक्टर्स ऑफ दीज नंबर्स. आता आपल्याला काय दिसतंय की 1 हा फॅक्टर कॉमन आहे पण ओनली 1 आहे का? नाही, कारण की 2 हा फॅक्टर सुद्धा काय आहे? कॉमन आहे. आणि आपल्याला डेफिनेशन काय सांगते? फक्त 1 हा फॅक्टर काय पाहिजे? कॉमन पाहिजे. पण या दोन नंबरमध्ये कोणते
फॅक्टर कॉमन दिसत आहेत, 1 पण आहे आणि 2 पण आहे. मग हे दोन नंबरला तुम्ही को प्राईम नंबर्स म्हणणार का? तर नाही. तर हे सो दीज इज नॉट अ पेअर ऑफ को प्राईम्स नंबर. ओके, आले सर्वांच्या लक्षात? बाकीचे एक्झाम्पल सॉल्व करून तुम्ही मला पाठवायचे. नेक्स्ट, लिस्ट द प्राईम नंबर्स फ्रॉम 25 to 100 अँड से हाऊ मेनी दे आर. हा पण क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता येणार आहे. नेक्स्ट, राईट ऑल द प्राईम नंबर्स फ्रॉम 51 to 100. हा सुद्धा ट्वाईनची डेफिनेशन आपण आत्ताच बघितली. त्यानुसार 51 to 100 यामधले ट्वाईन प्राईम नंबर तुम्हाला फाइंड आउट करायचे. 5 पेअर्स ऑफ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50. 51 to 100 पर्यंतचे पण काढायचे आहेत आणि 1 to 50 पासूनचे पण काढायचे. ओके. नेक्स्ट, विच आर द इवन प्राईम नंबर? द आन्सर इज ओनली 2 इज द इवन प्राईम नंबर. म्हणजे 2 हा एकच नंबर आहे जो इवन प्राईम नंबर आहेत. बाकीचे सर्व प्राईम नंबर हे काय आहेत? ऑड प्राईम नंबर आहेत. ओके, द ओनली 2 इज इवन प्राईम नंबर. ओके, आले सर्वांच्या लक्षात? आज आपण काय पाहिलं? आपण पाहिलं स्मॉलेस्ट प्राईम नंबर विच इज 2. प्राईम नंबरची डेफिनेशन पाहिली जी की तुम्हाला आधीच झालेली आहे. नेक्स्ट आपण बघितले लिस्ट ऑफ द प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. त्यानंतर दिलेल्या लिस्ट मधल्यांना सर्कल केले. त्यानंतर को प्राईमची डेफिनेशन बघितली आणि त्यानंतर ट्वाईन प्राईम नंबरची डेफिनेशन बघितली. ओके, तर सर्वांनी प्रॅक्टिस सेट 10 सॉल्व करून मला पाठवायचं आहे. थँक्यू.